मुंबई महामार्गावर प्रचंड खड्डे झालेले आहे। रस्त्याची अक्षरशः चाळत झालेली आहे। नाशिक ते मुंबई या प्रवासाला 6 ते 7 तास लागतात आणि म्हणून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। घोटी टोल नाका शिवसेना ठाकरे गटाने पूर्णपणे बंद पडलेला आपण बघतो। जेवढ्या लेन आहेत या सगळ्या लेन या बंद केलेल्या आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे। आंदोलन सुरू झालेलं आहे। तुम्ही अल्टिमेटम दिलं होतं, पुढे काय झालं? संपूर्ण नाशिक मुंबई हायवे जो आहे तो खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि ते दुरुस्ती करून सुरळीत सेवा करणं हे NHAIचं काम होतं, परंतु अद्याप त्यांनी केलेलं नाही। त्यामुळे रस्ते दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोल मुक्त करावं, कारण नागरिकांच्या करातून पैसा जमा झालेला आहे आणि टोल ही संस्कृती का आली की सुरक्षित रस्ते असल्यामुळं लोक टोल भरतात, पण सुरक्षित रस्ते नसल्यामुळे टोल भरू नये अशी आमची शिवसेनेची मागणी आहे। आता तुमचं आंदोलन चालू आहे, आंदोलन किती वेळ चालणार आहे, पुढे काय करणार? आंदोलन जोपर्यंत सर्व गाड्या टोल फ्री होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। सर्व गाड्या ह्या विदाउट टोल नाक्याने पास केल्या पाहिजे ही शिवसेनेची मागणी आहे। रस्ते सुरक्षित नाही, टोल घ्यायचा नाही। जे मंत्री आहेत सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांचा सध्या रेल्वेने प्रवास सुरू आहे। खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे। एकीकडे आपण ज्या पद्धतीने टोल वसुली करतो आहोत आणि आज जर आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा अनेक महिन्यापासून नाशिक आणि मुंबईला जाणारा जो प्रवासी आहे त्याला किमान त्या ठिकाणी 8 तास गाडीने प्रवास करावा लागतो। हे मंत्री किंवा लोकप्रतिनिधी अधिकारी हे रेल्वेने जाऊ शकतात, विमानाने जाऊ शकतात, परंतु जे काही रुग्णवाहिका असतील त्या रुग्णवाहिकेला सुद्धा 7-7 तास लागत आहे आणि अशा अनेक घटना झालेल्या आहे की ज्या रुग्णाला उपचार घेण्यासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये जावं लागतं, परंतु तो रुग्ण तिथे न पोहोचता त्याचा रस्त्यामध्ये त्याला आपले प्राण गमावे लागतात। अशी परिस्थिती या रस्त्यांची झालेली आहे, अक्षरशः चाळण झालेली आहे। आमची शिवसेनेची मागणी अशी आहे, जोपर्यंत चांगले रस्ते होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये आणि हा रस्त्याचं काम सुरळीत होईपर्यंत जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन कोणी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार। लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असल्याचं म्हणणं आहे आणि रस्त्याचा जोपर्यंत खड्डे भरले जात नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचा टोल बंद हा केला जावा ही प्रमुख मागणी शिवसैनिकांची आहे। आता नेमकं हे आंदोलन किती वेळ चालतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण बघतोय की रस्त्याच्या मागच्या बाजूला हा टोल नाक्यापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आता हा टोल आंदोलन जे सुरू आलेलं आहे यावर पुढे प्रशासन काय नेमकी दखल घेतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, घोटी टोल नाका। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।